दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत तांदूळ आणि गाजराची मस्त अशी गोड खीर. त्यासाठी आपल्याला किसलेलं गाजर लागणार आहे. मस्त बारीक गाजर किसून घ्यायचं आहे. ते एका पॅनमध्ये टाकायचं आहे परतण्यासाठी आणि त्याला गावठी तूप घालायचं आहे 2 चमचे. मस्त असं गावठी तूप घालायचं आहे 2 चमचे आणि गाजर एकदम लालसर परतून घ्यायचं आहे. एकदम डेलिकस अशी खीर आहे तांदळाची आणि गाजराची मिक्स. मस्त असं कलर येईपर्यंत लालसर परतून घ्यायचं आहे. तूप भरपूर टाकायचं आहे. मस्त अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी दीपाली शिंदे ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण बघत जा. लाईक कमेंट करा. मस्त असं लालसर परतत आहे. कलर सोडायला लागलेला आहे ते. कमीत कमी 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे गाजर. आपण बघताय मस्त असं ते परतू राहिलं तुपामध्ये. आता आपण यामध्ये घालणार आहोत तांदूळ. तांदूळ मी आधी 15 ते 20 मिनटं चांगले भिजून घेतलेले आहेत. बासमती राईस आहे तो बासमती तांदूळ आहे तो तुम्ही एकदा हाताने असा कुस करून टाकायचा आहे. डायरेक्ट टाकायचा नाही. भिजलेले तांदूळ हाताने असे कुस करून घ्यायचे आहेत. आपण बघताय मस्त असे बारीक झालेले आहेत ते. पूर्ण असं थोडंसं मस्त तुपात परतून घ्यायचं आहे ते. थोडंसं छान असं परतून घ्यायचं आहे. छानपैकी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे दोन्ही मिक्स. आणि व्यवस्थित परतल्यावर आपण त्यामध्ये दूध घालणार आहोत. आता बऱ्यापैकी दूध घालायचं आहे तुमच्या अंदाजानुसार, म्हणजे किती तांदूळ ते घेतले त्यानुसार. बघा एकदम मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम आता उकळून घ्यायचं आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनटं उकळून घ्यायचं आहे. बघा एकदम भारी असं डेलिकस खीर तयार झालेली आहे, एकदम भन्नाट. त्यामध्ये आता साखर घालायची आहे. 3 ते 4 वाट्या साखर घालायची आहे. साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण बघताय एकदम मस्त अशी खीर तयार झालेली आहे. घट्टपणाही आलेला आहे, त्याला तेल सुटायला लागलेलं आहे तूप. त्यामध्ये आपण घालणार आहोत बदाम आणि इलायची पूड. सेंटसाठी आणि टेस्टसाठी खूप छान असते. टेस्टसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. आपली खीर तयार आहे. आता सर्व करूया. वाव, बघा एकदम
भन्नाट अशी खीर तयार आहे. सगळ्यांनी नक्की रेसिपी ट्राय करा आणि बघितल्याबद्दल थँक्यू.